स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये, जो की माझा हा आहे सेकंड पार्ट. मागचा जो फर्स्ट पार्ट होता तुम्ही नक्कीच बघितला असेल, ज्या पार्टमध्ये आपण अनबॉक्स केले होते काही नवीन प्रोडक्ट्स आणि टेस्ट केले होते, रिव्ह्यू केले होते फर्स्ट प्रोडक्टचं, आणि आता सेकंड प्रोडक्टचं रिव्ह्यू करणार आहे ह्या सेकंड पार्टमध्ये. तर आता मी जाणार आहे माझ्या जिममध्ये, जिथे की मी आज लेग वर्कआउट करणार आहे, कारण की आज आहे सॅटरडे. असं काय परफेक्ट स्पेसिफिकली नाही आहे की सॅटरडे की त्याच्यामुळे मी आज लेग घेतोय. पण आज माझं लेग घेण्याचं कारण असं, कारण की मला पण नाही माहिती, कारण की मी दर सॅटरडेला लेगच घेत असतो त्याच्यामुळे. तर लेट्स गो. आता मी जातो जिममध्ये आणि तिथं स्टार्ट करतो माझ्या लेग्स वर्कआउटला, आणि त्याच्यानंतर मी रिव्ह्यू करणार आहे माझ्या सेकंड प्रोडक्टला, जे की आहे अवतारचं वे प्रोटीन मलाई कुल्फी फ्लेवर. त्याला मी अनबॉक्स केलेलं आहे माझ्या फर्स्ट पार्टमध्ये. आता सेकंड पार्टमध्ये त्याचं मी रिव्ह्यू करणार आहे. आणि दुसरा एक प्रोडक्ट होतं माझं वेलकोअरचं फ्रूट फ्युजन फ्लेवर्डवाला क्रिएटिन. ते मी फर्स्ट पार्टमध्येच त्याचं रिव्ह्यू अनबॉक्सिंग सगळं केलेलं आहे. ह्या सेकंड पार्टमध्ये फक्त वे प्रोटीनचा रिव्ह्यू देणार आहे, कशी टेस्ट लागते वगैरे. हा पूर्ण व्लॉग बघण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, आणि येणाऱ्या पुढच्या व्लॉग्स बघण्यासाठी पण मला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया जिममध्ये. तर मी आता जिम वरून फुल लेग वर्कआउट करून आता घरी आलेलो आहे, आणि मी येता येता रस्त्यामध्ये मेडिकल मधून हे विटॅमिन सी चे टॅबलेट्स घेतले, कारण की विटॅमिन सी आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी, किंवा कोणतेही स्किन डिझीज असेल, काही पण असे स्किनचे प्रॉब्लेम्स किंवा स्किन क्लिअर करण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची खूप गरज असते. तर विटॅमिन सी आपल्याला नॅचरली भेटतं आपल्या ऑरेंजमधून, किंवा कोणतेही जे विटॅमिन सी देणारे फ्रुट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन सी भेटत राहतं. पण असेही काही कंडिशन्स असतात की ज्या करून आपल्याला हे जे फ्रुट्स आहेत, जे की आपण म्हणू शकतो ऑरेंज वगैरे, आपण डेली कन्झ्युम नाही करू शकत, किंवा भेटत नाही, किंवा काही पण रिझन असू शकतात. एक्सपेन्सिव्हनेस, अफोर्ड नाही करू शकत, किंवा काही पण आपले आपले रिझन्स असू शकतात. तर माझं असं रिझन्स होते का, काही रिझन्सच नव्हते माझे, पण माझं असं चाललं होतं की मला टॅबलेट्स 2दा तरी दिवसातून विटॅमिन सीच्या कन्झ्युम केला पाहिजे, बिकॉज ऑफ माय स्किन केअर. आणि माझ्या स्किन केअरमध्ये पण विटॅमिन सीचा एक मोठा रोल असू शकतो, त्यासाठी मी हे टॅबलेट्स आणले ते. तर आता जिमवरून आल्या आल्या माझं पहिलं काम जे आहे ते काम आहे, आता मी तुम्हाला रिटेस्ट करून दाखवणार आहे, टेस्ट करून दाखवणार आहे, रिव्ह्यू ऑफ माय दिस. येस, विटॅमिन पी हे आहे, हे माझं अवतारचं, येस ऑफकोर्स गाईज, वे प्रोटीन, जे की कुल्फी फ्लेवर. मी तुम्हाला माझ्या फर्स्ट पार्ट मध्ये दाखवलं होतं. जर तुम्ही माझा फर्स्ट पार्ट बघितला नसेल, पटकन जा आणि माझा फर्स्ट पार्ट नक्की बघा, आणि ऑफकोर्स त्याच्यानंतरच हा सेकंड पार्ट बघा, नाही तुम्हाला कळणार नाही मी ह्याचं अनबॉक्सिंग कसं किंवा आणि का केलं होतं, कसं काय, ऑफकोर्स जे काय असेल ते. तर त्याच्यासाठी माझ्याकडं हा शेकर आहे. माझ्याकडं ऑफकोर्स एक जिमचा शेकर पण होता, पण तो आता मला सापडत नाहीये, त्याच्यामुळे मी हाच शेकर यूज करणार आहे. हा माझा माऊस. त्याला 2 मिनिटं बाजूला ठेवतोय. ह्याच्यामध्ये आय थिंक मी बघितलं होतं की वन्स ह्याच्यात जो स्पून भेटतो, तो एक स्पून सफिशियंट असतो आपल्या डेली कन्झ्युम होणाऱ्या प्रोटीनसाठी. मी एवढं घेतोय,
आणि फर्स्ट टाइम आहे, सो आय एम सो हॅपी. सांडलाय माझ्याकडून. ह्याच्यात मी टाकलेलं आहे, आता ह्याला शेक करून घेतो. सो तर हे चांगल्या प्रकारे शेक झालेलं आहे. आता मी याचा एक शेप घेऊन बघतो आणि तुम्हाला याची टेस्ट सांगतो की मला याची टेस्ट कशी लागली किंवा कशी वाटली काय. ऑफकोर्स तर याचा फ्लेवर आहे मलाई कुल्फी, तर ऑफकोर्स मलाई कुल्फी सारखंच लागणार आहे. सो टेस्ट इज गुड, टेस्ट इज वेल. मी जर ह्याला 10 पैकी रेटिंग द्यायचं असलं तर टेस्टसाठी मी ऑफकोर्स ह्याला रेटिंग देईन आय थिंक 8, बिकॉज ऑफ थोडं सो टेस्ट आहे. आणि हो ठीक आहे, तरी पण टेस्ट चांगली आहे तशी. ओके, सो आजचा माझा हा ब्लॉग सेकंड पार्ट इथेच एंड होतोय. माझे पुढचे ब्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. आणि असाच सपोर्ट जर तुम्ही मला लास्ट पर्यंत दाखवत राहिले तर ऑफकोर्स मी तुमच्यासाठी काय ना काय घेऊन येईन पुढच्या येणाऱ्या इयर्समध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बाय 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 बाय. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.